नाशिकमधील लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास सुरुवात, महिलांकडून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना राख्या पाठवण्याची भावना व्यक्त। लाडकी बहीण योजनेचा पूर्ण वर्षभराचा बंदोबस्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। तर आता लाडक्या सरकारवर सुद्धा लक्ष ठेवा, शिंदेंचं आवाहन। अजित पवारांनी थेट बैठकीतून लावला पुणे महापालिका आयुक्तांना फोन। भटक्या कुत्र्यांवरती तातडीनं पावलं उचलण्याच्या सूचना। अजित पवार अर्थमंत्री आहेत तोपर्यंत ते शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाहीत, हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। बीडमध्ये रस्त्याच्या मागणीसाठी पालकमंत्री धनंजय मुंडेंचे पाय धरून आंदोलकांची विनंती। तर नाटकं करू नका म्हणत मुंडेंनी आंदोलकांना फटकारलं। राजकारण्यांकडून फारशा अपेक्षा ठेवू नका, त्यापेक्षा मलाच जबाबदारी द्या, मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करतो, राज ठाकरेंचं पुस्तक प्रकाशनादरम्यान वक्तव्य। रिपाई पक्ष मवियात सामील होण्याची शक्यता, राजेंद्र गवई यांनी घेतली काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला आणि बाळासाहेब थोरातांची भेट। एसबीआयचा कर्जाचा हप्ता वाढला, सलग तिसऱ्या महिन्यात एसबीआयच्या MCLR मध्ये वाढ, 9% वरून 9.10%। कार, गृहकर्ज, शैक्षणिक खर्च वाढणार। बिहार, केरळनंतर ओडिशा सरकारनं जारी केली 1 दिवसाची मासिक पाळी रजा, सरकारी आणि खासगी क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांना दिलासा।